आता परत एकदा मी शिरोड्याला चाललो आहे आणि संदीप फेंद्रेच्या गाडीतून मी चाललेलो आहे आणि माझा मित्र संदीप हॅलो हाय श्रुती वहिनी आणि प्रतीक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून आता मी बाहेर पडत आहोत आणि आम्ही पुणे शहरामध्ये आता प्रवेश करत आहोत. बघूया आता पुढे ट्रॅफिक कसं आहे. हे आता आम्ही पुण्यामध्ये एंटर होत आहोत. लग्न आहे, हे लग्न आम्ही उद्या करणार आहोत आणि मग पुढे आम्ही कोकणात जातो. येस, ब्युटिफुल कोकण. संदीप, मुंबई शिरोडा किती किलोमीटर असेल? मुंबई शिरोडा 500 किलोमीटर असणार. अच्छा, 500 किलोमीटर आहे. आणि तिथून पुढे गोवा किती? 100 किलोमीटर. गोवा 100 किलोमीटर. अच्छा. केरी मार्गे गेलं तर 40 किलोमीटर होईल. तिकडनं जवळ पडेल. ते एंट्रन्स आहे, म्हणजे नॉर्थ साईड आहे ती. परनेम तालुका येतो तो गोव्याचा. गोव्याची सुरुवात आणि पेडणे आणि हे इकडे टेरिकोल शिरोडा म्हणजे महाराष्ट्राचं शेवट. म्हणजे आणि महाराष्ट्राचं शेवट म्हणजे तिथे रेडीचा गणपती. तिथून फेरी क्रॉस केली किंवा किरण पाणी ब्रिजने गेलात पलीकडे तर तुम्ही गोवामध्ये पोहोचता. बऱ्याचशा मोटरसायकल स्कूटर दिसायला लागला का समजायचं आपण पुण्यामध्ये पोहोचलोय, पुण्यातून चाललोय. हे आहे पुण्याचं ट्रॅफिक आणि ही वेळ जी आहे सकाळी 9च्या नंतरची जी ऑफिसला जाणाऱ्यांची. हे पुण्यामध्ये आलो आहे आम्ही. CNG आता फिल करतोय, CNG करतोय. साई मिलियनियम आहे समोर. हे आता तातवडेमध्ये आम्ही CNG भरायला थांबलेलो आहे. हा तातवडेचा पेट्रोल पंप आहे. पुण्यामध्ये एंट्री केल्या लेफ्ट साईडला हा CNGचा पेट्रोल पंप लागतो. ते तुम्हाला पुण्यातून बाहेर पुढे जायचं असेल तर तुम्ही इथे CNG भरू शकता. हे पुण्याचं सातवडीचं डेक्कन प्लाव स्पोर्ट्स स्टोअर. हे ऑफिस आवर्स असल्यामुळे हे आता इथे ट्रॅफिक दिसते इतकं. आता साधारण 9:30 होत आहे. आता आपण हे बाणेर क्रॉस करतोय. बाणेरमधून चाललो. पुन्हा क्रॉस करायला बायपासला 1 तास जातोच, पण आता ऑफिस आवर असल्यामुळे आम्हाला हे 1 तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. या समोरच्या बिल्डिंग बघितल्या ना तर असं वाटतं की सिंगापूरमध्ये आलो आहे आपण. इथून सातारा 114 किलोमीटर आहे. एक नवीन अपडेट आहे की थोडा प्रोग्राम चेंज झाला आहे. तर शिरोड्याला न जाता आता आम्ही कोल्हापूरला चाललो आणि शिरोड्याला आम्ही उद्या जाणार आहोत कोकणामध्ये. तर आज आमचा मुक्काम कोल्हापूरमध्ये असेल. कोल्हापूरमध्ये आमचे मित्र आहेत दिलीप चंद्रेकर म्हणून. त्यांच्या मुलाचं लग्न आहे उद्या दुपारी 12:30 लग्न करून आम्ही मग पुढे शिरोड्यामध्ये जाणार. उद्या बुधवारी आम्ही शिरोड्यामध्ये पोहोचू. तर आज आम्ही कोल्हापूरमध्ये मुक्काम करणार आणि जे फंक्शन आहे ते उद्या आहे. उद्या सकाळी आम्ही फंक्शनला जाणार आहोत. एरिया आहे हा. 10 वाजायला आले तरी आम्ही अजून कात्रज क्रॉस करतो आहोत. मला 1.5 तास लागला पुण्याच्या बाहेर यायला. अजून आलो नाही बाहेर. आता थोड्या वेळात बाहेर येऊ.
आणि आपण स्वतः बुक करण्याचा फायदा काय असतो की आपल्याला आपल्या पसंतीप्रमाणे रूम घेता येतो, सगळं काय करता येतं, लोकेशन आपण ठरवू शकतो किंवा रेल्वे स्टेशनच्या जवळ पाहिजे का बस स्टँडच्या जवळ पाहिजे, जेणेकरून तिथून आम्हाला इतर ठिकाणी फिरायला सोपं जाईल आणि रूम आपण स्वतः बघू शकतो. कधी कधी आपण पॅकेजमध्ये घेतो, आपल्याला रूम कधी पसंत पडत नाहीत किंवा तुमचं लोकेशन असतं ते सिटीपासून कधी कधी लांब असतं, तो तुमचा तो वेळ तो जातो, तुम्हाला जास्त फिरता येत नाही. आणि ते जर प्रॉपर तुम्ही एसटी स्टँड रेल्वे स्टेशनच्या जवळ आजूबाजूला असाल तर तुम्हाला तिथे किती वेळा पण तुम्ही शॉपिंगला जा की तुम्हाला तिकडे तुम्हाला जेवणाच्या सोयी जास्त अवेलेबल असतात. हे फायदा असतात स्वतः आपण केल्यानंतर. आणि जे सोलो ट्रॅव्हल असतात ना, एकटे फिरतात ना, त्यांना लोकांकडून मदतही पुष्कळ मिळत असते. आता मला व्हिएतनामला जाताना इतकं हेल्पिंग पीपल मिळाले लोक, आणि ते अजून माझे मित्र झाले, त्यांचे नंबर माझ्याकडे, त्यांचे गुड मॉर्निंगचे मेसेज येतात, अजून कधीतरी आमचं याच्यावर व्हॉट्सअपवर बोलणं पण होतं आणि कोण ना कोण तुम्हाला हेल्प करतच. आता मागच्या वेळेला शिरोड्याला पण खूप चांगला अनुभव आला, खूप चांगले लोक आहे, म्हणजे कुठे लिफ्ट मागितले ना लगेच द्यायची. कोल्हेवाडी मधून चाललेलो आहे, हॉटेल मराठ मावळा. किती सुंदर वाटते बघा, समोर डोंगर, हिरवगार झाडी, त्या दोन डोंगराच्या मधून आपण हे चाललो होतो. समोर बोगदा आहे, टनल. 3 डोंगर आहेत, उजव्या बाजूला डाव्या बाजूला समोर. बघा समोर हे डोंगर दिसत. आता आम्ही खंबाटकी घाट सुरू झालेलं आहे, खंबाटकी घाट चढतोय. आता सातारा आहे. साताऱ्यामध्ये माझ्या बऱ्याच मेमरीज आहेत, खूप आठवणी आहेत. माझा मित्र रवी धुमाळ याच्याकडे इकडे तो साताऱ्याला असताना बऱ्याचदा माझं त्याच्याकडे येणं असायचं. मग त्याच्या बाईकवरून आम्ही सातारावर सगळीकडे फिरत राहायचो.
Just I remember those memorable days. त्यावेळेस सातारा हा कधीच मी विसरणार नाही. माझ्या खूप गोड आठवणी आहेत साताऱ्यामध्ये. ही समोर दिसते ही सातारा सिटी आहे. इथे आम्ही थोडा ब्रेक घेतो आहोत, वॉशरूम ब्रेक. अमर पेढेवाले, मामा कंदी पेढेवाले. आता 12:21 झाले आहेत आणि आता आम्ही सातारा क्रॉस करतो आहोत. आता एक 20-एक मिनटं आम्ही थांबलो होतो कामत रेस्टॉरंटमध्ये. राजेशाही हे आहे सातारा पॅलेस. कोल्हापूर 71 किलोमीटर आहे अजून. आता हे आलंय कराड. हे हॉटेल पंकज कराडमधलं. सरगम लॉज. यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वार. आता आपण कराडमधून चाललो. न्यू सलमान. कृष्णा सहकारी बँक. आणि अशा प्रकारे आम्ही नवी मुंबई ते कोल्हापूर हे अंतर साधारण 8 तास 35 मिनटात पूर्ण केलं. आणि हे आहेत 408 किलोमीटर. आणि प्रवास आमचा तसा खूप चांगला झाला आणि व्यवस्थित प्रवास झाला, छान झाला प्रवास.